असं आहे माझ्या माहेरचं घर. आतमधलं होम टूर दाखवते पूर्ण. इथं होतं आमचं पहिलं घर. इथं पूर्ण 27 खानाचा वाडा होता. तो पूर्ण हे झालाय. इथं छोटीशी तुळस आहे. आमची आई रोज असे छाप काढते, म्हणजे रांगोळी काढते. आई रोज काढते एवढं सगळं वाटा वगैरे धुवून. रोज आई रांगोळी काढते. हा आहे हॉल. जास्त काही नाही आहे, पण असंच आहे छोटंसं. एकाच साईडला ठेवले. हे आता पेरण्यासाठी खत आणून ठेवले. ते भेटत नाही म्हणे परत, म्हणून आता हे आमच्या वडिलांचं कपाट आहे. वडिलांच्या मी लहान होते, एकदम 5-6 वर्षाची असेल त्यावेळेस आणलेलं कपाट आहे. पण काहीच झालं नाही आहे कपाटाला, एकदम मजबूत आहे. आता अशी कपाटं नाही भेटत आहे. हा टी व्ही इथं ठेवला आहे. 2-2 टी व्ही आहेत ना, म्हणून इथे ठेवले. तिथं आंबे वगैरे पिकायला घातलेले आहेत. हातराय पांघराची कपडे इथे राहत नसते, आई असते फक्त. आई आणि भाऊ असतो. दरवाजे बाकी आहेत आणखीन. किचनला दरवाजा बाकी आहे. असं किचन वाट आहे. पण आई वरती ठेवतच नाही, तिला खाली बसून स्वयंपाक करते ना ती, म्हणून गॅस खालीच असतो. असं काहीतरी आहे किचन आईचं आमच्या. मला इथं पण येतं पाणी, पण भरून ठेवते आई. आणि हे ना एंड आहे आमच्या गावाकडे. गावाचा म्हणजे आमची शेवटची गल्ली आहे. इथं एंड आहे. इकडं पलीकडे आहे ना गाय म्हशीचा गोठा वगैरे आहे. झाडी वगैरे भरपूर आहे. चला टेरेसवर बघते आता काय ते. टेरेसच्या खाली अशी थोडीशी जागा ठेवलेली आहे. दरवाजे वगैरे बाकी आणखीन बसवायचे. टेरेसवर दाखवते काय काय ठेवले ते. कांदे वगैरे आईने काय काय ठेवलं इथं. सगळा म्हणजे न लागणारा पसारा ठेवलाय आईने. असं काहीतरी आहे, म्हणजे हे शेतीच्या कामासाठी लागतं ना हे सगळं, म्हणून हे इथं ठेवले. अरे बापरे, लय ऊन आहे. आमचं पत्र्याचं घर होतं ना पहिलं, तर मग हे पत्रे वगैरे खूप होतं, मोठं होतं पत्र्याचं. पण या जागेवरच होतं आणि तिकडं पण होतं. इथं पाण्याची टाकी ठेवली आहे. पत्र्याचं घर होतं पहिलं, म्हणून एवढे सगळे पत्रे दिसत असतील इथं. आणि ह्या घरापेक्षा ना जास्त मला लहान असताना मातीच्या घरातच खेळलेलो, बागडलेलो. आता सिमेंटाचं घर आहे ना, पण काही वाटत नाही आहे त्याचं. का तर सिमेंटापेक्षा मातीच्या घरात जे सुख असतं ना, ते सिमेंटाच्या घरात नसतं. असं सुंदर नजारा आहे आमच्या गावचा. माझं गाव घर एकदम शेवटला आहे. घर शेवटचं एंडिंग आहे हे बघा. इकडं पूर्ण शेती आहे. इकडं शेती म्हणजे गाईचा गोठा वगैरे आहे. इकडं थोडंसंच एकच गल्ली आहे पाठीमागं, बाकीचं सगळं असंच आहे. इकडं शेती, इकडं पण सगळी पूर्ण शेती. इकडं पण शेती, इकडं गाव आहे. इकडं पण पूर्ण शेती आहे. ऊन झालेलं आहे, उन्हाचा व्हिडिओ काढते मी. 10 वाजले बघा. मस्तपैकी खूप भारी वाटते. पण आता मी जे फिलिंग करते ना ते तुम्हाला नसेल होत, पण मला खूप भारी वाटते. आणि हा शेवगा आहे, खूप जास्त शेवगा येतात ह्याला, शेंगा येतात. पण ह्या वर्षी तो तोडून तोडून आता शेवटी आलाच येतो. हे आमचं पत्र्याचं घर आहे, जिथे की काही पण असं म्हणजे नाही का वेस्ट ठेवतो, ते स्टोरेज केलेलं असं. ती काय ती बाज वगैरे एवढं सगळं हेच आमच्या चुलत्यांचं आहे हे खरं तर. पण ते इथं राहत नाहीत, त्याच्यामुळं त्यांची पण जागा हेच वापरत आहेत. कशा चालू आहेत बघा पापड्या मस्तपैकी. हाय की नाही गावाकडं. असं जेवढ्या होतील तेवढ्या घालायच्या, जास्त नाही. तेवढ्याच जागेत तेवढ्याच घालायच्या. कशी मजा आहे बघा. जनावराला पाणी पाजायला चालली ती. आमच्या पाठीमागच्या साईडला घर आहे, गोठा आहे त्यांचा. पाणी पाजायला चालली ती. मला तर खूप भारी वाटते, भारी फिलिंग येते. का तर माझं गाव आहे ना हे मला, तुम्हाला असं वाटत असेल काहीतरी, पण मला हे खूप जास्त म्हणजे बघायला पुण्याला वगैरे नाही भेटत. ह्याच्या अगोदर आहे ना माझं बालपण असंच ठिकाणी गेले ना, त्याच्यामुळे मला हेच बघायला आवडतं.
पत्र्याची घरं वगैरे आहेत कोणाकोणाची स्लॅबची काही कामाची नाही आहे, पत्र्याची मातीची अशीच घरं छान वाटतात. ते पडलेलं आहे ना तिकडं पत्र्या ह्याचं, हे बघा तिथं पण आहे आमची जागा, पण ते मातीचं आहे, ते पडलंय कधीच. चला घर उघडे, खाली दरवाजा उघडा. इथं कोणी येत नाही आहे, फक्त कुत्रं मांजरं येतात. असं काहीतरी आहे इकडचं सगळं नजारा. पवनचक्की बघा किती जवळ आहे आमच्या पवनचक्की. ही एक आहे चालू आहेत त्या, म्हणजे सगळ्या गावाच्या साईडने सगळ्या पवनचक्क्यात झाले आता. आई आली वाटतं, माझी मुली पण ह्याच गावात दिली ना, तर तिची नवीन डिलिव्हरी झाली, मग तिला बघायला जायचं आहे मला. कसं वाटलं नक्की सांगा. काय ग ठीक आहे. आई देवपूजा करते, देवपूजा करते आई.